अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असून शहाणूर धरणातही जलसाठ्यात वाढ झाली आहे। सध्या शहाणूर धरणाची नेमकी स्थिती काय आहे? अमरावती जिल्ह्यातील प्रमुख मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेल्या शहाणूर धरणातील जलसाठ्यात मान्सूनच्या पावसामुळे वाढ झाली आहे। 1 जून पासून आतापर्यंत धरण क्षेत्रात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे सध्या धरणात 33.17% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। मागील वर्षी याच कालावधीत धरण परिसरात 203 मिलीमीटर पाऊस झाला होता। यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी गेल्या 6 दिवसात धरणातील पाणीसाठ्यात सुमारे 5% वाढ झाली आहे। जिल्ह्यातील एकूण जलसाठाही वाढून 44.15% पोहोचला आहे। शहाणूर धरणातून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर तालुक्यासह परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। तसेच खरीप हंगामातील सिंचनासाठीही हे धरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। सध्या धरण अजूनही 2/3 रिकामे असले तरी आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या शहाणूर धरणात 33% पाणीसाठा आहे, तर पूर्णा आणि चंद्रभागा यांसारखी धरणे 80% जवळ पोहोचली आहे। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून दमदार पाऊस झाल्यास शहाणूर धरणही लवकरच तुडुंब भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मैं इस वक्त शाहनूर धरन पे खड़ा हूँ। मेरे पीछे आप देख सकते हैं कि धरन में अच्छा खासा पानी आ चुका है। हालांकि धरन अभी 33% ही भरा है। पिछले साल की अगर से बात करें तो पिछले साल की तुलना में बारिश कम हुई है, लेकिन पिछले 6 दिनों में जिले के सभी बांधों में, झरनों में और धरनों में 5% की पानी की बढ़ोतरी हुई है। वहीं अगर से हम जल संपदा विभाग की बात करें तो जल संपदा विभाग का कहना है कि अगर अगले 15 दिनों में अच्छी बारिश हुई तो शाहनूर बांध, शाहनूर धरन 60% भर सकता है, जिससे किसानों और शहरवासी दोनों को राहत मिल सकती है। जावेद शाह, सिटी न्यूज़, अंजनगांव सुरजी।